तुम्ही खासदार म्हणून मला निवडून दिले. पण केंद्राच्या ठराविकच खाती अशी आहेत की ज्याचा लाभ डायरेक्ट जनतेला देता येतोय. त्यातलं पोस्ट खातं एक आहे, दुसरं गडकरी साहेबांकडचं जे हायवेचं खातं आहे ते खातं, हे दोनच खातं आहेत, नॅशनल हायवे आणि हे, ज्याचा थेट लाभ आम्ही पत्र दिलं की त्याची कामं होतात. इतर गोष्टीला प्रत्येक ह्याला राज्य शासनाचं शिफारस लागते आणि राज्य शासन सध्या कोणाचंही सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि त्यातल्या त्यात उत्तमरावांनी मला काय मागायचं म्हणलं, किती प्रेम दाखवलं ते सगळ्यांना माहिती आहे. आडवच पडायचं, वारच्यांची आहे मर्जी द्यायला आम्हाला, तर मधील आडवी जाणारी मांजरं आहेत, काय करायचं. विंचू भरपूर बसलेले आहेत तिथं, तरी पण आम्ही पूर्ण होतोय दोघंही. आम्ही काही पाठपुरावा सोडत नाही. मला जसं खासदार केले मी दोन गोष्टीचा पाठपुरावा विशेषतः माळशिरस तालुक्यासाठी आणि लोकसभा मतदारसंघासाठी करतोय, ती म्हणजे रेल्वेचा. मी एकही अधिवेशन सोडलेलं नाही. आजपर्यंत 5 अधिवेशनं झाली खासदार झाल्यापासून. 5 अधिवेशनामध्ये प्रत्येक वेळेस रेल्वे मंत्र्याला भेटलोय आणि आपलं पंढरपूर ते फलटण रेल्वे ह्याची मागणी करतोय. ह्याची सुरुवात कधी जी आहे, ब्रिटिशांनी अक्वायर केलेल्या जमिनी आहेत 100 वर्षापूर्वी. आणि त्याच्यानंतर जेव्हा रणजितदादा राज्यसभेचे खासदार झाले त्यावेळेस त्यांनी ममता बॅनर्जी जेव्हा रेल्वे मंत्री होते तेव्हा पहिल्यांदा मागणी केली आणि त्यावेळेस काही तरतूद झाली नाही, तर दादांनी त्याच्यावर आवाज उठवला राज्यसभेमध्ये. आणि ज्यावेळेस विजयदादा जेव्हा खासदार होते आपल्या मतदारसंघाचे आणि अकलूजला सहकार मर्चंटची 100वी जयंती साजरी केली, त्यावेळेस ते रेल्वे मंत्री सुरेश प्रभू ते अकलूजला आले होते आणि नेमका आचारसंहिता त्या कार्यक्रमाच्या वेळेस लागली होती. त्यामुळे त्या कार्यक्रमात त्यांनी आश्वासन दिलं नाही, तर दादांनी त्या ह्याच्यात मागणी केली की पंढरपूर ते फलटण रेल्वे झाली पाहिजे आणि जेऊर, चौंडी आणि आष्टी अशी रेल्वे झाली पाहिजे, अशी मागणी दादांनी केली. आचारसंहिता संपल्यानंतर जेव्हा कराडला प्रभूसाहेब आले त्यावेळेस त्यांनी त्याची घोषणा केली की हे 2 रेल्वे मार्ग मंजूर करतोय. आणि ते रेल्वेचं सगळ्यात शेवटचं बजेट होतं. पूर्वी इतर खात्यांचं बजेट वेगळं व्हायचं आणि रेल्वेचं वेगळं व्हायचं. आणि त्यात ठळक नमूद करण्यात आले की आपला जो रेल्वे मार्ग आहे त्यासाठी 1000 कोटीची तरतूद केली आणि 100 कोटीचा ॲडव्हान्स त्यांनी दिला आणि जेऊर आष्टीला 12 कोटीचा ॲडव्हान्स दिला त्या ठिकाणी. पण मी खासदार झाल्यापासून सातत्याने त्या मंत्र्यांकडे पाठपुरावा करतोय. आपला प्रस्ताव हा सर्वेचं काम चालू आहे आणि सर्वेचं काम पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने 50%चा वाटा उचलायचा आहे त्यातला आणि 50% केंद्र शासन देणार आहे. सर्वे पूर्ण झाल्यानंतर मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल सगळीकडे खांब लावले, त्याचं काम चालू आहे. त्यानंतर तो प्रस्ताव जातो नीती आयोगाकडे, नीती आयोगाकडे जातो रेल्वे बोर्डाकडे आणि रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर ती परत कॅबिनेटकडे जातो आणि कॅबिनेटने मंजुरी दिल्यावर मग रेल्वेच्या प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळं तुम्ही जी काही जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे, मी एकही अधिवेशन मंत्री, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे कोणालाही सोडत नाही. जिथं भेटेल तिथं प्रत्येक वेळेस आठवण करून देतोय. आता कागदाचं एवढं बाळ झालं, त्यामुळे काळजी करू नका. मी आणि आमदार साहेबांची जबाबदारी आहे ती पूर्ण करायचं आणि मागं लागायचं. आणि त्याच पद्धतीनं जसं रेल्वेची पत्र दिली त्याच पद्धतीनं मी आपलं नीरा देवदासची सुद्धा पत्र दिलेली. आमदार साहेबांनी तर सरकारच्या विरोधात पायी यात्रा काढलेली आणि मी वर तिथं पाठपुरावा करतो. त्याची सुद्धा इतिहास माहीत असावा म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो. वर सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना पत्र तिथं दिलं. CR पाटील त्या खात्याचे मंत्री, त्यांना भेटलो, मी सचिवाला भेटलो, दोघांना भेटून प्रत्येक अधिवेशनात आठवण करून दिलेली. त्यांचं मला उत्तर आलं की हे गेलेलं आहे फायनान्स डिपार्टमेंटकडे. फायनान्स डिपार्टमेंटला सुद्धा मी त्या सचिवाला भेटून आलो. त्यांनी सांगितलं त्यात काही त्रुटी आहेत, आम्ही त्या त्रुटी काढण्यासाठी पुन्हा केंद्रातल्या इरिगेशन खात्याकडे पाठवलेलं आहे. आता त्या त्रुटीचं मी मागच्या अधिवेशनात जेव्हा गेलो ते सचिवांना भेटलो, ते म्हणले महिनाभरात आम्ही सगळं तयार करतो आणि पुन्हा पाठवले. त्याला जवळजवळ 3000 कोटी रुपये लागणार आहेत, 3500 कोटी रुपये. काही महाराष्ट्र शासन हिस्सा उचलणार, काही केंद्र सरकार उचलणार. म्हणजे आम्ही पाठपुरावा कुठं सोडलेला नाही किंवा कुठल्या मंत्र्याचा उमरा झिजवायचा सोडलेला नाही. जिथं जिथं जायला लागते, जिथं जिथं ज्या गोष्टी करायला लागते त्या आम्ही करतोय. आता प्रेमच अति असल्यामुळं दुसऱ्याला त्यांना क्रेडिट द्यायचं आहे आमच्या कामात. आम्ही जे कष्ट घेतोय त्याचं दुसऱ्याला क्रेडिट द्यायचं आहे काही लोकांना. म्हणजे पूर्वीचं राजकारण जर बघितलं
हे चालू 2 वर्षातलं राजकारण बाजूला ठेवा आणि त्याच्यापूर्वीचं कुठलंही शासन असू द्या केंद्रात, काँग्रेसचं असू द्या, भाजपचं असू द्या, नाहीतर कोणाचं भेदभाव कधी केला जात नव्हता. आलेल्या लोकप्रतिनिधीला सन्मानाने वागवलं जायचं आणि सन्मानाने त्याची कामं केली जायची. अलीकडे जरा विचित्र झालेलं आहे. पडलेल्यांनाच लय महत्व आहे निवडून. तुम्ही दिलेल्या मताला महत्व नाही, पडलेल्यांच्या मताला महत्व आहे. कारण का जनतेचं काही देणं घेणं नाही. जोरात जाऊन कोण चाटते त्याला लय महत्व आहे. परंतु असो, तुमच्या जीवावर आम्ही निवडून आलोय. आमची सगळ्यांची जबाबदारी की तुमच्यासाठी अहोरात्र झटायचं आणि तुम्हाला दिलेली आश्वासनं कशी पूर्ण करता येतील यासाठी कोणती किंमत मोजायची आमची तयारी आहे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो.